नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे, कुणी खावं कुणी खाऊ नये, खाताना काय काळजी घ्यावी, खाण्याची योग्य पद्धत कोणती व योग्य वेळ कोणती। गूळ आणि शेंगदाणे हे दोन्ही भारतीय आहारात पारंपरिक आणि पोषण मूल्यांनी भरलेले पदार्थ आहेत। यांचे एकत्रित सेवन आरोग्यासाठी अति फायदेशीर ठरतं। गूळ आणि शेंगदाणे वात, कफ संतुलनासाठी तर खूपच उपयुक्त आहेत। हिवाळ्यात, पावसाळ्यात शरीरातील उष्णता राखण्यासाठी गूळ शेंगदाणे खाणे सर्वोत्तम मानले जाते। तर आता आधी आपण गूळ खाण्याचे फायदे बघूयात। पहिलं म्हणजे पचन सुधारते। गुळामध्ये नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे अन्न पचनात मदत करतात। जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्यास अन्न लवकर पचते। नंतरचा फायदा म्हणजे श्वसन तंत्रासाठी फायदेशीर। गूळ हे छातीतील कफ, खवखव, सर्दी कमी करण्यास मदत करतात। त्यानंतरचा फायदा म्हणजे रक्त शुद्धीकरणासाठी। गूळ रक्तातील अशुद्धता दूर करून त्वचा निरोगी ठेवते। त्यानंतर गुळा हा लोहाचा उत्तम स्रोत आहे, म्हणजेच गुळामध्ये लोह भरपूर असते, त्यामुळे रक्तशुद्धी व हिमोग्लोबिन वाढवायला मदत होते। त्यानंतरचा फायदा म्हणजे ऊर्जा वाढवतो। नैसर्गिक साखर असल्यामुळे गूळ झटपट ऊर्जा देतो आणि थकवा कमी करतो। पुढील फायदा म्हणजे हंगामी त्रास कमी करतो। ते म्हणजे थंडी किंवा पावसाळ्यात जर आपण गूळ खाल्ला तर उष्णता मिळते आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण होते। ही तर होती गूळ खाण्याचे फायदे। आता बघूया शेंगदाणे खाण्याचे फायदे। शेंगदाणे हे तर प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे। हे सर्वांनाच माहिती की शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, जे स्नायूंची वाढ आणि ताकद वाढवते। त्यानंतर हृदयासाठी हितकारक आहे। यामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात। त्यानंतर मॅग्नेशियम आणि झिंकचा सुद्धा स्रोत आहे। मॅग्नेशियम हाडासाठी तर झिंक रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त ठरतं। त्यानंतर शेंगदाणे खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे लठ्ठपणा टाळता येतो। त्यानंतरचा फायदा म्हणजे शेंगदाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे पेशींचे संरक्षण करतात। ही झाली शेंगदाणा खाण्याचे फायदे। पण आता आपण बघणार आहोत गूळ व शेंगदाणे एकत्र खाण्याचे फायदे कुठले। तर पहिलं म्हणजे गूळ व शेंगदाणे एकत्र घेतल्यास प्रोटीन, आयर्न, फायबर व नैसर्गिक साखरेचा उत्तम समतोल आपल्या शरीरात राखला जातो। त्यानंतर गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने पावसाळ्यात व थंडीमध्ये उष्णता देणारे खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जातो। त्यानंतरचा फायदा म्हणजे काम करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती गूळ शेंगदाणे खाल्ल्याने झपाट्याने मिळवता येते। त्यानंतर महिलांसाठी मासिक पाळीत व अशक्तपणा जर जाणवत असेल, त्रास होत असेल तर हिमोग्लोबिन व स्नायू मजबूतीसाठी सुद्धा गूळ शेंगदाणे फायद्याचे ठरतात। त्यानंतर बाळंतपणानंतर महिलांनी गूळ शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला ताकद मिळते। तर ही होती गूळ व शेंगदाणा खाण्याचे फायदे। आता बघणार आहोत कुणी खावे। तर दररोज थोड्या प्रमाणात गूळ शेंगदाणे सेवन केल्यास शरीरास ऊर्जा व पोषण ताकद मिळते, त्यामुळे कोणीही गूळ आणि शेंगदाणे खाऊ शकतात। त्यानंतर थंडीमध्ये व पावसाळ्यात शरीराला उष्णता देतात, म्हणून पावसाळ्यात व थंडीतही खाऊ शकतात। त्यानंतर महिलांनी खायचं आहे। मासिक पाळीच्या काळात थकवा, चक्कर येणे यासाठी उपयुक्त आहे। त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणेच बाळंतपणानंतर शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। त्यानंतर 2 वर्षावरील लहान मुलांना थोड्या थोड्या प्रमाणात दिल्यास त्यांची हाडं मजबूत होतात। त्यानंतर दिवसभर जी कामं करतात, ज्यांना ऊर्जा खूप कमी जाणवते, अशांनी सुद्धा गूळ शेंगदाणे म्हणजे जे दिवसभर कामं करतात त्यांच्यासाठी सुद्धा गूळ आणि शेंगदाणे खाणे खूपच फायद्याचे ठरते। त्यानंतर हिमोग्लोबिन कमी असणारे गूळ हे आयर्नने समृद्ध आहे, त्यामुळे ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी सुद्धा गूळ शेंगदाणे खाणे महत्त्वाचे आहे किंवा खावेत। आता बघणार आहोत कुणी खाऊ नये। पहिलं तर डायबिटीस असणारे, म्हणजे गुळामध्ये नैसर्गिक साखर असते तर ती रक्तातील साखरेवर परिणाम करू शकते। त्यानंतर ज्यांची प्रकृती उष्ण आहे, म्हणजे अंगावर फोड येणे, जळजळ होणे, असे ज्यांना त्रास असतील किंवा अंगावर उष्णता येणे, तर त्यांनी खूप कमी प्रमाणात गूळ शेंगदाण्याचं सेवन करायचे। त्यानंतर ज्यांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, म्हणजे त्वचेवर पुरळ येणे, खवखव होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अशांनी सुद्धा खाणं टाळायचं आहे।
त्यानंतर ज्यांचं वजन जास्त आहे म्हणजे प्रथिने आणि चरबीचे प्रमाण असल्याने प्रमाणाबाहेर सेवन केल्यास वजन वाढू शकते. म्हणून ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी सुद्धा प्रमाणातच खायचं आहे. त्यानंतर आता बघूया खाताना काय काळजी घ्यावी. पहिलं तर अति जास्त प्रमाणात खायचं नाही आहे. एका वेळी जर तुम्ही जास्त खाल्लं तर अपचन, उष्णता, गॅस, आम्लपित्त होऊ शकतं. त्यानंतर सुपारीप्रमाणे चघळायचं नाही आहे, कारण गूळ जर तोंडात ठेवलास तर दातांवर साखरेचा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर ताजा गूळ वापरायचा आहे, जुना गूळ वापरायचा नाही आहे. त्यानंतर रात्री खाणं टाळायचं आहे, कारण अपचन व उष्णता वाढू शकते. त्यानंतर पाण्याबरोबर लगेचच गूळ खायचा नाही आहे. गूळ खाल्ल्यावर लगेच थंड पाणी प्यायचं नाही आहे, त्यामुळे कफ वाढू शकतो. आता बघणार आहोत गूळ शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ कोणती. तर सकाळी नाश्त्यानंतर किंवा 1-2 तासांनी खाल्ल्यास ऊर्जा स्रोत म्हणून खूपच उपयुक्त ठरतं. त्यानंतर दुपारी जेवणानंतर तुम्ही खाऊ शकता, कारण पचन सुधारण्यासाठी गूळ शेंगदाणे हे खूप उपयुक्त ठरतात. त्यानंतर आता बघणार आहोत किती प्रमाणात खायचं. गूळ अंदाजे 1 ते 2 चमचे तुम्ही घेऊ शकतात व शेंगदाणे 15 ते 20 ग्रॅम तुम्ही घ्यायचे, म्हणजेच एक छोटी मुठभर तुम्ही शेंगदाणे घ्यायचे आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, शेंगदाणे घेताना कच्चे घ्यायचे नाही आहे, भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. व तुम्ही शेंगदाणे व गूळ याची चिक्की स्वरूपात खाऊ शकतात, लाडू स्वरूपात खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही रोज थोड्या थोड्या प्रमाणात गूळ व शेंगदाणे खायचे आहे. तर ही होती संपूर्ण माहिती, फायदे गूळ व शेंगदाणे एकत्र खाण्याचे. तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.